मुलांच्या भविष्याची काळजी प्रत्येक पालकाला असते. अभ्यास असो, आरोग्य असो किंवा वागणूक, मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे हीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत मुलांच्या प्रगतीसाठी काही अत्यंत प्रभावी आणि साधे उपाय सांगितले आहेत. श्री स्वामी समर्थ. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाची इच्छा एकच असते की आपल्या मुलाने अभ्यासात प्रगती करावी, त्याचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्याने सुसंस्कारी बनावे. अनेकदा आपण पाहतो की मुले हुशार असतात, पण त्यांचे मन अभ्यासात कधीच लागत नाही किंवा त्यांना लवकर विसरायला होते. कधीकधी मुलांच्या स्वभावात चिडचिड वाढते. जर तुमच्याही घरात अशी परिस्थिती असेल तर काळजी करू नका. स्वामी समर्थांनी भक्तांसाठी हे काही दिव्य मार्ग दाखवले आहेत, ज्यांचा अवलंब केल्यास मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्यांच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पालकांसाठी असा एक अचूक स्वामी उपाय पाहणार आहोत. तर आपण पाहूया मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे नक्की कोणते. मुलांच्या प्रगतीमध्ये 2 अडथळे दिसून येऊ शकतात. एक म्हणजे बाह्य अडथळे आणि आध्यात्मिक अडथळे. बाह्य अडथळे जसे की घराचे वातावरण, चुकीची संगत किंवा मोबाईलचे व्यसन. आध्यात्मिक अडथळे जसे की मुलांच्या पत्रिकेतील बुध किंवा गुरु, ग्रहाची कमकुवत स्थिती किंवा घरातील वास्तुदोष. स्वामींची सेवा या दोन्ही प्रकारच्या अडचणींवर मात करण्यात मदत करते. स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत आणि मुलांसाठी गुरु ग्रहाची कृपा असणे अत्यंत आवश्यक असते. तर आपण जाणून घेऊयात मुख्य उपाय. मुलांच्या बुद्धीसाठी आणि एकाग्रतेसाठी पालकांनी करायचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे स्वामींचा अंगारा आणि सरस्वती सेवा. तर हा उपाय कसा करावा हे आपण जाणून घेऊयात. रोज सकाळी आंघोळ केल्यावर स्वामींच्या फोटोसमोर बसा. स्वामींच्या चरणाचा अंगारा किंवा विभूती एका लहान वाटीत घ्या. उजव्या हाताच्या अनामिका बोटाने तो अंगारा स्पर्श करून खालील मंत्राचा 11 वेळा जप करा. ओम ऐ सरस्वती नमः किंवा श्री स्वामी समर्थ. हा अभिमंत्रित केलेला अंगारा मुलांच्या कपाळावर मध्यभागी लावा. तर आपण जाणून घेऊया याचा नक्की फायदा काय. अंगारा लावल्यामुळे मुलांचे मेंदूतील आज्ञाचक्र सक्रिय होते, त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचारांपासून त्यांचे संरक्षण होते. तर आपण जाणून घेऊया अभ्यासातील यश मिळवण्यासाठी मोराचे पीस नक्की काय आहे. स्वामी समर्थांच्या अनेक केंद्रामध्ये आणि शास्त्रामध्ये सांगितलेला हा एक छोटा चमत्कारिक उपाय आहे. गुरुवारी स्वामींच्या फोटोला स्पर्श करून एक मोराचे पीस घरी आणावे. ते मोराचे पीस मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकात किंवा त्यांच्या बेडजवळ अशा ठिकाणी ठेवावे जिथे त्यांना सतत दिसेल. मोरपीस हे सरस्वती देवीचे वाहन मानले जाते, त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि त्यांनी वाचलेले जास्त काळ लक्षात राहते. लहान मुले असतील तर ते स्वतः सेवा करू शकत नाहीत. अशा वेळी पालकांनी त्यांच्यासाठी सेवा करावी. भीमरूपी स्तोत्र. आज रोज मुले झोपल्यानंतरच त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत एकदा भीमरूपी स्तोत्र म्हणावे. यामुळे मुलांमधील भीती नष्ट होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. जर मुलाची प्रगती अगदीच खुंटली असेल तर पालकांनी संकल्प करून स्वामीचरित्र सारामृत पारायण करावे. विशेषतः 18वा अध्याय हा अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी आहे. स्वामींनी नेहमी सात्विक आहारावर भर दिला आहे. शक्य असल्यास मुलांना रोज सकाळी तुळशीचे एक पान खायला द्यावे. तुळस ही बुद्धिवर्धक असते. मुलांच्या खोलीत शक्यतो स्वामी समर्थांचा आशीर्वाद देणारा फोटो लावावा, जेणेकरून त्यांच्यावर सतत सकारात्मक दृष्टी पडेल. एकदा एका भक्ताचा मुलगा परीक्षेत वारंवार नापास होत होता. त्या माऊलीने स्वामी समर्थांच्या कळकळीची विनंती केली आणि रोज मुलाच्या कपाळावर स्वामींचा अंगारा लावून त्याला तारक मंत्र ऐकायला सुरुवात केली. काही दिवसातच त्या मुलाचा वागण्यात बदल झाला. तो स्वतःहून अभ्यासाला बसू लागला आणि पुढच्या परीक्षेत तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. हा केवळ चमत्कार नसून स्वामींच्या ऊर्जेचा प्रभाव आहे. भक्तहो, मूल ही देवाची रूपे असतात. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्वामींच्या भक्तीची जोड द्या. हा उपाय पूर्ण विश्वासाने किमान 21 दिवस करून पहा. तुम्हाला स्वतःला मुलांमध्ये सकारात्मक बदल नक्की जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या इतर पालक मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या मुलांवर सदैव राहो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. धन्यवाद.